भारताचे माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी नेहमीप्रमाणे म्हणजे ह्याच्या आधी पण ते बोलले होते म्हणून नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय मंचावरती जाऊन भारतामध्ये असहिष्णुता कशी आहे आणि अल्पसंख्याकांना कसा म्हणजे त्यांना इंटॉलरन्स असहिष्णुतेला कसं तोंड द्यावं लागतं अशी गरळ ओकलेली आहे. एक लक्षात घ्या, हामिद अन्सारी सारखे अतिशय उच्च पदावर बसलेले असो किंवा अगदी तौकीर रजासारखे कटमुल्ला असे ते मौलाना असोत किंवा शर्जील इमामसारखा अतिशय उच्च शिक्षित असा तरुण असो, ह्या सगळ्यांची भाषा जरी तुम्हाला वेगवेगळी दिसत असली तरी अर्थ एकच आहे. हामिद अन्सारीच्या निमित्तानं काही अतिशय गंभीर असे मुद्दे समोर येतात. ते प्रत्यक्ष काय बोलले आणि त्याच्यावरची हे सगळं सोशल मीडियावरती उपलब्ध आहे, तुम्ही जरूर पहा. ज्या संस्थेनं हे भाषण ठेवलेलं होतं त्याचं नाव आहे इंडियन मुस्लिम काउन्सिल इन अमेरिका, IMCA असं त्याचं नाव आहे. पहिला मुद्दा, जो कोणी इतक्या उच्च पदावरचा माणूस आहे, हामिद अन्सारी हे उपराष्ट्रपती राहिलेले होते, परदेशामध्ये आपले राजदूत राहिलेले होते. जेव्हा असे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे सभापती किंवा विविध राज्यांमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री ह्या सगळ्या इतक्या उच्च पदावर राहिलेले किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ह्या सगळ्यांवरती एक जबरदस्त असं नैतिक बंधन आहे की तुम्ही त्या व्यवस्थेच्या अतिशय अशा गाभ्याच्या ठिकाणी काम करणारे लोक. तुम्हाला आपल्या व्यवस्थेतल्या सगळ्याच गोष्टी, त्याचे खाचखळगे, त्याच्यातल्या अडचणी, त्याचे वैशिष्ट्य सगळं जवळून परिचय झालेला असतं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमची ही जबाबदारी आहे की तुम्ही जेव्हा असं बेतालपणे बोलता, हे तुम्हाला बोलता येणार नाही नैतिकदृष्ट्या. म्हणजे तुम्ही आंतरराष्ट्रीय मंचावरती आपल्या देशाची प्रतिमा खराब होईल असं एक अर्धमुर्धसुद्धा वाक्य नाही वापरलं पाहिजे, कारण की तुम्ही त्या सगळ्या याचा भाग आहात. आज जेव्हा हामिद अन्सारी इंटॉलरन्स असहिष्णुता म्हणत असतील तर स्वतः हामिद अन्सारी वर्षानुवर्ष भारतीय सरकारच्या सेवेमध्ये राहिलेले, मग त्यांच्यावर जबाबदारी येत नाही काही? म्हणजे तुम्ही हे कोणाकडे बोट दाखवतात जर असहिष्णुता असेल तर? हा सगळ्यात पहिला मुद्दा. म्हणजे सर्वोच्च पदावरची जी माणसं आहेत त्यांना ही नैतिक परवानगी नाही, त्यांना हा नैतिक अधिकार नाही. उलट आपल्या देशाची प्रतिमा वाढवण्याचीच त्यांच्यावरती जबाबदारी आहे. त्यांना ज्या काही अडचणी वाटतात ते त्यांनी ह्या आपल्या भारतीय चौकटीमध्ये राहून सोडवाव्यात, त्याचा पाठपुरावा करावा, त्याचा मागोवा घ्यावा की असं काही होतं आहे तर ते का होऊ नये आणि त्याच्या बाबतीमध्ये काय काय करता येऊ शकेल आपल्या चौकटीमध्ये राहून ते करायला पाहिजे. अशी बडबड तुम्हाला इतक्या उच्च पदावरच्या माणसांना करता येणार नाही. हा सगळ्यात पहिला गंभीर मुद्दा. दुसरा मुद्दा असा समोर येतो की ते बोलताना असं म्हणले की 20% पॉप्युलेशन ऑफ मायनॉरिटी, म्हणजे ऑफ मायनॉरिटी नाही, 20% पॉप्युलेशन विच इज कॉल्ड ॲज अ मायनॉरिटी. माझा हा मुद्दा आहे आता ह्या निमित्ताने. बाकीचं सगळं बाजूला ठेवा. 20% लोकसंख्या म्हणजे भारतामध्ये जर तुम्ही मोजलं तर जवळपास 25 कोटी होती. ती 25 कोटी मुसलमान मायनॉरिटी कशा असतील? मायनॉरिटीची व्याख्या काय आहे शेवटी? जगभरामध्ये कुठल्याही एकूण लोकसंख्येपैकी 2-4-5%, माझ्या माहितीप्रमाणे 5% आहे ते प्रमाण, 5% पेक्षा ज्यांची कमी लोकसंख्या आहे त्यांना अल्पसंख्याक म्हटलं जातं. मग हे 20% असलेले अल्पसंख्याक कसे ठरतील? आज हामिद अन्सारीच्या निमित्तानं हा मुद्दा समोर येतो की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अल्पसंख्याक म्हणणं बंद करून टाका. कुठल्याही परिस्थितीमध्ये 20% म्हणजे 25 कोटी तर कित्येक देशाची लोकसंख्या नाही आहे. जगामध्ये इंडोनेशियाच्या खालोखाल सगळ्यात जास्त मुस्लिम संख्या भारतामध्ये आहे. मग तुम्ही अल्पसंख्याक म्हणता कसे? एखादा जेव्हा छोटा समूह असतो तेव्हा त्याच्या बाबतीमध्ये, त्याच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये, त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या बाबतीमध्ये अल्पसंख्याक म्हणून काहीतरी वेगळी तरतूद करता येते. 25 कोटी लोकांना तुम्ही अल्पसंख्याक म्हणणं असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त जग अशा 25 कोटीपेक्षा कमी लोकसंख्येच्या असलेल्या देशाचं आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या जिला म्हणतो आपण भारत आणि चायनासारखी, म्हणजे मुळात इतकी मोठी लोकसंख्याच कमी ठिकाणी आहे. बाकीच्या अगदी छोटे छोटे देश आहेत त्याच्यापेक्षा तुमची लोकसंख्या एकट्या मुसलमान हेच भारतामधले प्रचंड मोठं असं राष्ट्र आहे ज्याची लोकसंख्या 25 कोटी आहे. मग तुम्ही अल्पसंख्याक कसं म्हणता? याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की इतक्या मोठ्या लोकसंख्येला अल्पसंख्याक म्हणता येणार नाही. आता तिसरा मुद्दा जो समोर येतो त्या पद्धतीनं की हे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कसं होतं, हे परत सांगतात. आता तुम्ही एक लक्षात घ्या, हे जे सांगून ज्यांच्यावरती आरोप करतायत त्या भारतीय जनता पक्ष आणि इतरांवरती तुम्ही एका हाताने त्यांच्या हातामध्ये कोलीत द्यायला लागलात.
तुम्ही जेव्हा असं म्हणता की ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम हे असुरक्षित आहेत, असं म्हणून तुम्ही जर 20% हे जे मतं आहेत तुमच्या दृष्टीनं मुसलमानांचे एकत्र करणार असाल, तर उरलेले 80% आपोआपच प्रतिक्रिया म्हणून एकत्र येतील, हे तुम्ही का मान्य करत नाही? 2017च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनी जेव्हा हे सिद्ध करून दाखवलं की जर तुम्ही मुस्लिम करत बसला तर आपोआप प्रतिक्रिया म्हणून उरलेले हिंदू एकत्र येतील, मग तुम्ही राजकीयदृष्ट्या टिकणार कसे उलटं? म्हणजे तुम्ही एका अर्थाने बी टीम म्हणून काम करायला भाजपचं, म्हणजे त्यांचा जो मूळ उद्देश आहे तो सफल झाला ना त्याच्यामध्ये. आम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी, म्हणजे जुनी गोष्ट होती, वेगळे मतदारसंघ मागत असताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला होता. तुम्ही उमेदवार कुठलाही उभा करा, त्याला मतदान सगळेच लोक करतात. आज तुम्ही अल्पसंख्याक म्हणत असताना मुस्लिम उमेदवार उभं केला, तर मुस्लिम उमेदवाराला बाकीची मतं पण लागतील की नाही? मग तुम्ही ह्याचा का नाही विचार करत? जसं दलितांना दलित म्हणत असताना दलित उमेदवार SC ST साठी राखीव असलेल्या जागावरती मतदान कोण करतं? तर सगळेच करतात ना. मग तुम्ही अशा वेळी कायमस्वरूपी ही जर ध्रुवीकरण म्हणून तुम्ही जर काहीतरी करणार असाल, दरी निर्माण करणार असाल, ह्याचा सगळ्यात जास्त तोटा पुन्हा अल्पसंख्याकांनाच आहे. तुम्ही 20% असा घोष लावल्याच्यानंतर उरलेल्या 80%पैकी अर्धे 40% जरी एकत्र आले तरी तुमच्या दुप्पट ठरतात. मग तुमच्याकडे याच्यासाठी काय उत्तर असणार आहे? आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे की ज्याची आपण सगळ्यांनी गांभीर्याने त्याचा पण विचार केला पाहिजे, भारतातले मुसलमान हे पूर्णपणे वेगळे आहेत. केवळ मुसलमान म्हणून तुम्ही ह्यांना जगाच्या पातळीवरती जाऊन जोडू पाहत असाल तर तुम्हाला कुठल्याच पद्धतीचं त्याच्यातून काय म्हणतील त्याचं निराकरण समस्याचं होणार नाही. या ठिकाणचे ज्यांना दर्गा पूजक मुसलमान म्हणतात, दर्गा हा शब्द, ही संकल्पना बाहेरच्या कट्टरपंथी इस्लाममध्ये नाही. आम्ही वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओमधून जेव्हा हा विषय आणतो तेव्हा हा मुद्दा समोर ठेवतो. भारतीय मुसलमान ही इथल्या एका जीवन पद्धतीची, तशा अर्थाने हिंदूची 19वी जातच आहे ती. कारण की यांच्याकडे दर्गा पूजन असो, त्यानंतर त्या सुफी संतांच्या ज्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भरणारे उरूस असो, म्हणजे त्या ठिकाणच्या कव्वाल्या असो, त्या ठिकाणच्या मजारी, त्या ठिकाणचे मकबरे, ह्या सगळ्या गोष्टी कट्टरपंथी इस्लामला मंजूर नाहीत. मुळातच आता जो टिपू सुलतानचा जो वाद होतो त्याच्यात हे त्यांना कळत नाहीये की हे नाव देणे, पुतळे उभे करणे, चित्र आणणे हे इस्लामला मंजूर नाही. अगदी भरदे झोली मेरी या मोहम्मद असे कव्वाली गायल्यामुळे, कारण की तुम्ही मोहम्मद पैगंबराचं नाव घेतल्यामुळे ज्याची हत्या केल्या गेली, त्या पाकिस्तानचा जो कव्वाल आहे, तर त्यांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की नुसतं नाव जर घेतलं तुम्ही त्याची हत्या करता, तर या ठिकाणी तुम्ही नाव घेता, पुतळे उभं करता, त्याच्या नावानं काही बाकीचं करा म्हणता, स्मृती, एखाद्याच्या व्यक्तीच्या नावानं स्मृती म्हणून काहीतरी उभं करणं हे इस्लामला मंजूर नाही. हे ज्यांना कळत नाही तेच अशा पद्धतीच्या मागणी करतात. त्याच्यामुळे जो चौथा मुद्दा ह्याच्या निमित्ताने समोर येतो आहे, भारतीय मुसलमान म्हणून त्यांना जगातल्या इतर, भारतीय म्हणजे मी पूर्ण भारतीय उपखंडातलेच म्हणतो, त्याच्यामध्ये पाकिस्तान आला, त्याच्यामध्ये बांगलादेश आला, ह्या सगळ्यातले म्हणतो मी, म्हणजे ह्या भारतीय उपखंडातले जे मुसलमान आहेत त्यांच्या चालीरीती परंपरा ह्या इथल्या प्रदेशातल्या बहुसंख्य लोकांशी संबंधित किंवा त्याप्रमाणे आहेत, त्या जगातल्या इतर मुस्लिमांप्रमाणे नाहीत. म्हणजे ते गंडे घालणे, ते नवसे करणे, त्याच्यावर चादर चढवणे हे प्रकार कट्टर इस्लामला मंजूर नाहीत. आज ह्याचा विचार करत असताना तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे बरं, बोलताना हमीद अन्सारी म्हणून मी ती 3 नावं घेतली होती. तौकीर रजा असो की दाढी वाढवलेली, ती टोपी घातलेली, मुद्दामून जाणीवपूर्वक हे तसा पोशाख करतात. आणि हे लक्षात घ्या, ह्याची प्रतिक्रिया म्हणून आता योगी आदित्यनाथ सारखे लोक समोर आलेत. यापूर्वी भाजपाकडून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष तशा पद्धतीची वेशभूषा करणारे लोक राजकीय नेते म्हणून समोर नव्हते. ओवेसींनी हे मॉडेल आणलेलं आहे की तुम्ही जाणीवपूर्वक जर तसा वेश परिधान करणार असाल त्याला प्रतिक्रिया म्हणून दुसरीकडून पण तसेच लोक समोर येतील. भारतातल्या मुसलमानांच्या बाबतीमध्ये अतिशय उच्च शिक्षित असलेले, उच्च पदावर कार्यरत असलेले हमीद अन्सारी सारखे लोक, तौकीर रजासारखे जे कटमुल्ला ज्याला म्हणतो आपण, त्यांच्या वेशावरून कळतं असे लोक, आणि सुशिक्षित असे शर्जील इमाम सारखे, हे वेगवेगळ्या भाषेत बोलणार असतील, पण त्याचा अर्थ जर ध्रुवीकरणाचाच निघत असेल, त्याचा अर्थ जर कट्टरपंथीच निघत असेल, तर त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून जे काही घडेल ते त्यांना सगळ्यात जास्त धोक्यामध्ये आणणार आहे.
हमीद अन्सारीच्या ह्या वक्तव्याचा कडक शब्दामध्ये निषेध केला गेला पाहिजे. उच्च पदस्थ मुस्लिमांनी, उच्च शिक्षित मुस्लिमांनी, सुशिक्षित मुस्लिमांनी याचा विचार करून ह्या लोकांना सगळ्यात पहिले जाणीव करून दिली पाहिजे की तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करत नाही. तुम्ही ज्या कट्टरपंथीयांच्या जाळ्यामध्ये येऊन अशा पद्धतीची वक्तव्य करता, ह्याचा सगळ्यात जास्त फायदा उरलेले जे बहुसंख्य आहेत त्यांच्या कट्टरपंथीयांना होतो आणि मग सर्वसामान्य मुस्लिमांना आणि एकूणच सर्वसामान्य नागरिकांना त्याचा तोटा होतो. हमीद अन्सारी यांचा कडक शब्दामध्ये निषेध. इथेच थांबूयात. धन्यवाद.